शेअर मार्केटमध्ये एंट्री करत असताना प्रथम आपण शेअर मार्केट नेमकं काय आहे हे पहिलं शिकलं पाहिजे आणि शिकून घेतल्यानंतर शेअर मार्केटमध्ये आपल्याला एंट्री करता आली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये काय आहे, स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट आणि ऑप्शन ट्रेडिंग. आता इक्विटी स्टॉक ही जे ट्रेडिंग व्यवसाय जो आहे याला नॉलेजची फारशी गरज पडत नाही, परंतु जिथं नॉलेजची गरज पडते ते आहे ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंग म्हणजेच काय, इंट्राडे. ज्या दिवशी घेतले त्या दिवशी आपण आपला लॉस आणि प्रॉफिट कव्हर केला, जो केला तो आपल्याला दिसला आणि आपल्याला तो भेटलाय. परंतु सगळे तुम्हाला कोणीही ऑप्शन ट्रेडिंगचा कोणीही तुम्हाला चांगलं नॉलेज देणार नाही. प्रत्येकजण स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट याच सगळ्या फ्रेममध्ये तुम्हाला शेअर मार्केटबद्दल माहिती आहे. कारण का, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हा खूप नॉलेजचा पार्ट आहे आणि तो जर तुम्हाला जमला तर शेअर मार्केटमध्ये कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुमच्या मनात जी भीती आहे ती पूर्णपणे शेअर मार्केटमधली निघून जाईल. तुम्हाला यूट्यूब चॅनल आहेत, बाकीची लोक आहेत, ही सगळी तुम्हाला कधीही ऑप्शन ट्रेडिंग बद्दल सांगणार नाही. ऑप्शन ट्रेडिंगचं नाव जरी घेतलं तरी लोक घाबरतात. काय कारण, तर जो त्यांचं नॉलेज कमी करतो. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये चांगलं प्रभावीपणे शेअर मार्केट शिकायचं असेल, माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही प्रथम त्याचे ओपन व्हॅल्यू, त्यानंतर त्याचा RSI, PCR हे सगळं तुमच्याकडे पाहिजे. आणि याची जोपर्यंत तुम्ही मांडणी करून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकत नाही, माहिती करून घेत नाही, तोपर्यंत शेअर मार्केट तुम्हाला समजणार नाही आणि शेअर मार्केटमध्ये कंटिन्यू तुमचा लॉस होत राहणार. तर हे लॉस व्हायला नको म्हणून आपल्याला काय पाहिजे का, आपण नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये येणारा परिणाम काय, तर शेअर मार्केट हा पूर्णपणे मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन पार्ट आहे. आणि तो जर अगर तुम्ही कॅल्क्युलेशननुसार जर करत असाल तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुमची भीती निघून जाणार. आणि जर तुम्हाला करायचं जर ठरलं तर शेअर मार्केट हे खूप सातत्य आणि त्यामध्ये तुम्हाला काही दिवस घालावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला शेअर मार्केट समजणार नाही. त्यासाठी आपण नाशिकमध्ये पूर्णपणे संपूर्ण मराठीत 1 महिन्याचा ऑफलाईन सिलेबस घेऊन आलेलो आहे. तर तो जर तुम्ही संपूर्ण 1 महिन्याचा सिलेबस कंप्लीट केला तर पूर्णपणे तुम्हाला शेअर मार्केटबद्दलची पूर्णपणे तुम्हाला माहिती मिळते आणि त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग तुम्हालाही वाटतं का मी शेअर मार्केट हे केलं पाहिजे. मग शेअर मार्केट करायचं नेमकं कोणतं, तर शेअर मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट जर पर्याय असेल तर तो आहे ऑप्शन. सगळ्यात जास्त पैसे कमवून देणारा जर ट्रेडिंग प्रकार जर असेल तर तो आहे ऑप्शन ट्रेडिंग, का ज्यामध्ये मार्केट डाऊनला असेल तरी पैसा मिळतो आणि मार्केट अपला जात असेल तरीही पैसा मिळतो. मात्र तिथं नॉलेजचा पार्ट आहे. ज्याच्याकडे नॉलेज असेल तोच इंट्राडेला आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एंट्री करू शकतो. साधारण माणूस त्याच्याकडे वळू शकत नाही.